नमस्कार. न्यूज आणि बरंच काही कडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पण गुढीपाडवा का साजरा केला जातो, त्यामागची कथा काय आहे, त्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे हे तुम्हाला माहितीये का? नाही? मग मी तुम्हाला सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाचं महत्व अधिक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात महत्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला किंवा नवीन वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात. केवळ महाराष्ट्रातच नाही तर हा प्रसिद्ध भारतीय सण आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक सारख्या विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. याला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात, तर कर्नाटकात हा सण युगादी किंवा युगाद म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण हिंदू सण म्हणून ओळखला जातो. रब्बी पिकाची कापणी आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणूनही ओळखला जातो. या उत्सवाचा उगम महाराष्ट्रात यादव राजवटीत झाला असं म्हटलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याला महत्व प्राप्त झालं असंही समजलं जातं. गुढीपाडव्याची पौराणिक कथा काय आहे हे आधी पाहूयात. ब्रह्मदेवानं याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ग्राह्य धरला जातो. आणखीन एक कहाणी अशी सांगितली जाते की प्रभू श्रीरामानं रावणावरती विजय मिळवला आणि 14 वर्षांचा वनवास भोगून ते अयोध्येत परतले, तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवरती विजयाचा ध्वज फडकवला होता. तर एका कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतारामध्ये धारण करून त्यांनी पृथ्वीला जलप्रलयातून वाचवलं होतं. तर दुसऱ्या कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानानं सूर्याला ग्रहणापासून मुक्त केला. अशा एक ना अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. आता पाहूयात या सणाचं वैज्ञानिक महत्व काय आहे. गुढीपाडव्याला घरोघरी आरोग्याची गुढी उभारली जाते, कारण गुढीमध्ये कडुलिंबाची पाने, फुले देखील बांधण्यात आलेली असतात. कडुलिंब हा सदाहरित वृक्ष आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. हा सण उन्हाळ्यामध्ये येतो, त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा यासाठी कडुलिंबाची कोवळी पानं आणि त्यासोबतच गुळाचं सेवन केलं जातं. कडुलिंबाच्या पानांमध्ये पित्तनाशक गुणधर्म आहेत, त्यामुळे उष्णतेचे आजार होत नाही, उन्हाळ्यात त्वचा विकार होत नाहीत. तसेच मधुमेहींसाठी देखील कडुलिंबाची कोवळी पानं फार उपयुक्त आहेत. त्यामुळे या गुढीपाडव्यापासून 5 दिवस कडुलिंबाचा रस सेवन केल्यास आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल असं आयुर्वेदात म्हटलंय. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी बांधव घरोघरी गुढी उभारतात. कडुलिंबाची पाने आणि साखरे बत्तासे वापरून बनवलेला एक हार गुढीला अर्पण करतात. या दिवशी पुरणपोळी किंवा गोड पोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.